करणाऱ्या या ठिकाणी वाहनांची या ठिकाणी वाहतूक करण्याची कोणती नियमावली आहे का, असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की दिनांक 3/2/26 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एक आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा हा अपघात झाला. या अपघातामध्ये टँकरमधील ज्वलनशील प्रोपिलिन वायूची गळती सुरू झाली होती. सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही तास बंद ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणाळा व खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली होती. सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय, ह्या टँकरची तपासणी केली होती. ह्या टँकरनं योग्य तो परवानाही घेतला होता, त्याची वारंवार तपासणी होत होती. परंतु मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पर्टिक्युलर एका ठिकाणी वाहन चालकाचा तोल गेला आणि तो टँकर पलटी झाला. अध्यक्ष महोदय, आपल्या अधिकाऱ्यांचं पण तेवढंच कौतुक करायला हवं, ट्रॅफिक पोलिसांचं कौतुक करायला हवं. वाहतूक कोंडी झाली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, परंतु ती वायू गळती जर झाली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊ शकली असती, कारण हा फार मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ आहे. त्याची योग्य प्रकारे त्याच ठिकाणी तजवीज करून तो ज्वलनशील पदार्थ पेट घेऊ नये, कारण जर त्याने पेट घेतला असता तर आजूबाजूच्या 500 मीटर परिसरामध्ये फार मोठी हानी होऊ शकली असती. आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रामुख्याने ट्रॅफिक पोलीस, MSRDCचे पोलीस, आमचे RTOचे अधिकारी यांनी जागेवर जाऊन तपासणी करून योग्य त्या स्थळी त्या 2 टँकरमधून त्या टँकरमधला जो ज्वलनशील पदार्थ होता तो शिफ्ट केला. अध्यक्ष महोदय धन्यवाद. आपण ही मला संधी दिली प्रश्न विचारण्याची. ही जी घटना घडली, अर्थातच त्याच्यात जी ट्रॅफिकची कोंडी झाली किंवा लोकांचे जे हाल झाले त्याच्यावर आम्ही सगळे व्यक्त झालो. इथे आता त्याच्यावर उत्तर पण सरकारने दिलेलं आहे आणि मग उपाययोजना झाल्या. महत्त्वाचा विषय हा अध्यक्ष महोदय की जी ही घटना घडली त्याच्यात एक व्हॉलेटाईल कंपाऊंड होतं. माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना की अशा ज्या घटना कदाचित पुढे पण घडू शकतात, कारण आपल्याकडे जसं मुंबईतच HPCL आहे, BPCL आहे, AGS आहे, सी लॉड आहे, अशा अनेक कंपन्या ज्यांची ही वाहतूक चालत असते आत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे उपाययोजना करताना 2 गोष्टी, एक हजार्डस मटेरियल व्हेकल टाईप Aच्या ते आपण घेणार का, कारण आपलं एक महत्त्वाचं शहर आहे, तसंच पूर्ण शहर आहे. ह्या वाहतूकच्या ज्या गोष्टी असतात, मग कुठे ॲक्सिडेंट घडू शकतो, कुठे उलटा होऊ शकतो ट्रक, तर ते आपण हॅझमॅट व्हेकलचे युनिट्स अशा हायवेवर उभारणार का. आणि दुसरं म्हणजे जर टनलमध्ये आग लागली तर अर्थात फायर एक्सटिंग्विशर असतोच, पण तसे युनिट्स रिस्पॉन्ससाठी आत पण आपण त्याची सोय करणार का, कारण वेगळ्या वेगळ्या फायरसाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. कधी फोम असतो, कधी पाणी असतं, कधी सँड असते. तर ह्याच्यावर मंत्री महोदय लक्ष देऊन आपले MSRDCचे किंवा गृह खात्याचे हॅझमॅट आणि फायर एक्सटिंग्विशर युनिट्स तयार करणार का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे आणि तशा प्रकारे युनिट करण्याच्या सूचना आम्ही MSRDCला दिलेल्या आहेत. दुसरी अजून एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी आम्हाला करावीशी वाटते की त्या दरम्यान MSRDCने हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे की टोल नाक्यावरची जी टोल घेतला गेला होता, काय होतं की मॅन्युअली जो टोल घेतला जातो त्याच्यामध्ये सूट ताबडतोब देता येते, परंतु फास्टॅगच्या माध्यमातून जो टोल घेतला जातो त्यामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त ही रक्कम होती. आणि ह्या बाबतीत सुद्धा काही संघटनांनी आणि काही वाहन चालकांनी तक्रार केली माननीय मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, आणि त्यावर असा निर्णय झाला की MSRDCच्या माध्यमातून तो त्या दरम्यानच्या म्हणजे त्या 36 तासामध्ये जो काही टोल वसुली करण्यात आली होती तो टोल पूर्णपणे त्या मालकांना ज्यांच्याकडनं वसुली करण्यात आली फास्टॅगच्या माध्यमातून परत देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन अजून एक माहिती आम्ही सभागृहाला देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय की बाकीच्या मोठ्या मोठ्या काही देशांमध्ये अशा प्रकारे जर काही कुठली वायू गळती झाली किंवा काही अपघात झाले आणि त्यामुळे एकच मार्ग असेल आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर वाहतूक कोंडी होत असेल तर असे काही जे टँकर्स आहेत, जे ज्वलनशील पदार्थ त्यामध्ये असतात, एअरलिफ्ट करून आपण ते नेऊ शकतो का याची सुद्धा चाचपणी MSRDCच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अध्यक्ष, गरज पडली तर अध्यक्ष महोदय ह्या ठिकाणी काही उपाययोजना अशा पद्धतीच्या करता येतात का जशा परदेशामध्ये आहेत त्याची सुद्धा पडताळणी MSRDCच्या माध्यमातून करण्यात येते. अध्यक्ष मुळामध्ये ही जी घटना झाली ती घटना झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या ज्या
केंद्रीय कंपन्या आहेत ज्या अशा प्रकारची वाहतूक करतात, त्यांच्याकडे अशा परिस्थितीत सॅल्वेज करण्याकरता जे इक्विपमेंट पाहिजे ते नव्हते. त्यामुळे यातनं आपल्याला एक नक्कीच ही शिक्षा मिळाली किंवा आपल्याला शिकवण मिळाली की अशा प्रकारे जेवढी वाहतूक होते त्या वाहतुकीच्या संदर्भात जर एखादा ॲक्सिडेंट झाला तर त्याला काय केलं पाहिजे याची SOPच नाही आहे. ती इतके वर्ष वाहतूक करणाऱ्या कंपन्यांजवळही नाही आहे आणि आपण तर नवीन आहोत त्यामुळे आपण करण्याचा विषय नाही आहे. आणि म्हणून आपण हे आदेश दिलेले आहेत. त्या कंपन्यांना देखील आपण सांगितलेलं आहे की जे वाहतूक करतात, कारण यातल्या बहुतांश कंपन्या केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत, की त्यांनीही अशा प्रकरणी त्यांच्याकडे देखील हे इक्विपमेंट्स असले पाहिजेत रेस्क्यूचे, किंवा अशा पद्धतीनं जर टँकर लीक झाला तर काय करायचं, त्याला लगेच मोकळं कसं करायचं, आणि या परिस्थितीमध्ये पुढची जी SOP आहे ती SOP काय असली पाहिजे या दोन्ही गोष्टी ठरवण्याचे आदेश देखील आपण त्यांना दिलेले आहेत. जयंतराव. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं हे अतिशय योग्य आहे आणि मला खात्री आहे की त्या बाबतीत लवकर कारवाई होईल. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये मुंबई नाशिकचाही उल्लेख आहे, मुंबई आग्रा महामार्गावरच्या ॲक्सिडेंटचा आहे आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरच्या ॲक्सिडेंटचा आहे. अध्यक्ष महोदय, विकासाबरोबर नवे प्रश्न तयार होतात, तसा हा आता आपल्यासमोर नवा प्रश्न तयार झालेला आहे. महामार्ग अतिशय झपाट्याने आपण सगळीकडे करतोय, रस्त्यांच्या रुंदी होत आहेत, पण त्याचबरोबर तेवढं ट्रॅफिक देखील वाढतंय. त्यामुळे माझी सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की एखादं हेलिकॉप्टर ठेवावं जे अचानकपणाने एकदा सगळे 38 तास पुणे मुंबई महामार्ग जॅम होता, किंवा भिवंडीकडे जाणारा रस्ता तर कायम जॅम असतो. प्रतापराव तिकडे भिवंडीकडे बघतही नाहीत, त्यामुळं कारण तिकडे जाणंच शक्य नाही कुठल्याही व्यक्तीला, कारण 2-2, 3-3 तास अगदी आपल्या समृद्धी महामार्गावरून आलेला माणूस तिथं थांबतो. आता नवीन रस्ता होतोय, त्यातनं मार्ग निघेल. पण सांगण्याचा मुद्दा हा की असे क्रायसिस तयार ज्यावेळी होतात त्यावेळी आपली यंत्रणा तिथं पोचू शकत नाही, पोलिसांच्या गाड्याही तिथं जाऊ शकत नाहीत, कारण सगळं जॅम असतं. म्हणून एखादा विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था जर करता आली आणि जी 24 तास या 4-5 मुंबई महानगरपालिकेच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर कुठेही ट्रॅफिकचा क्रायसिस झाला तर त्या ठिकाणी आपली माणसं उतरली पाहिजेत, तिथलं ट्रॅफिक क्लिअरन्स केलं पाहिजे. आता ही तर एकदम वेगळीच केस आहे की अतिशय स्फोटक असे वायू त्यातून वाहिला जात होता. त्यामुळं अशा सगळ्या गोष्टींच्यावर आपलं सरकार तिथं म्हणजे पोलीस यंत्रणा तिथं पोचणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशी विशेष व्यवस्था माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालून जर केली तर कुठल्याही नागरिकाला माहिती पाहिजे की आले, काही अडचण नाही, 15-20 मिनिटात काही ना काही कळेल. आणि लोकांना कळवण्यासाठी लोकांना कळतच नाही, एकमेकाला फोन करत बसतात, मग रॉंग साईडने पुढे जातात. त्यामुळे लोकांना इन्फॉर्म करण्यासाठी जागोजागी काही साईन बोर्ड्स ज्याच्यावर आपल्याला टाईप करून घेतलं तर त्याच्यावर सूचना जातील प्रवाशांना की असा असा क्रायसिस झालेला आहे, तुम्ही थांबा इथं, अशी काहीतरी. म्हणजे एकदम सगळे जाऊन तिथं अडकतात, त्यापेक्षा जरा ॲडव्हान्समध्ये लोकांना कळलं तर आता हे 38 तासाचं आहे, ते जर टोल नाक्याच्या अलीकडेच आपण कळवलं असतं की आता जाऊ नका, रस्ता बंद आहे, तर असे काही हे आता CP जोशींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमलेली असं उत्तरात आहे. माझं म्हणणं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे जे या रस्त्यांवर काम करणारे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना घेऊनच आपलं सोल्युशन आपणच काढायचं. सोल्युशन केंद्राकडून सोल्युशन येईपर्यंत ते कमिटीचं काम किती वर्ष चालेल माहीत नाही. त्यामुळे तात्काळ काही उपाययोजना योजण्यासाठी एक आपण समिती नेमावी आणि हेलिकॉप्टरची सूचना विचारात घ्यावी अशी माझी विनंती आहे. नाही, निश्चितपणे तसं हेलिकॉप्टर आपण वापरतोय. फक्त आपला प्रॉब्लेम काय की आपल्या देशामध्ये सूर्यास्तानंतर आपल्याला हेलिकॉप्टर वापरता येत नाही. हा आपल्या देशातला एक मेजर प्रॉब्लेम आहे की आपल्याकडे आपण नाईट फ्लाइंग अलाउ केलेलं नाही आणि म्हणून त्याचे कन्स्टेंट आहेत. पण अदरवाईज आपल्याकडे हेलिकॉप्टर उपलब्ध आहे, आपल्याला ते लगेच म्हणजे करता येतं, त्याची हे करता येते. दुसरं जे आपण सांगितलं ते महत्त्वाचं आहे की आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावलेली आहे.
ती कार्यरत देखील आहे. तेव्हा आता या ITMSचा उपयोग करून आपल्याला लोकांना इन्फॉर्मेशन फास्ट डिसिमिनेट कशी करता येईल आणि आपल्याला ट्रॅफिक सॅग्रिगेशन करणं शक्य आहे, ट्रॅफिक थांबवणं शक्य आहे, ट्रॅफिक डायव्हर्शन इथे देखील ते केलं. पण माझं स्वतःचं देखील हे मत आहे की उशिरा केलं आपण. ते जेवढ्या घाईने करणं आवश्यक होतं तेवढ्या घाईने केलं नाही आणि याला अल्टरनेट रूटही कंजेस्टेड आहे. म्हणजे समजा मुंबई पुण्याला आता काढला आपण अल्टरनेट रूट, पण तो इतका फिरून आहे आणि तो इतका कंजेस्टेड आहे की त्याच्यावरनं पूर्ण ट्रॅफिक याच्यावरचं जाऊ शकत नाही. तथापि या सूचना दिल्या जातील की अशा परिस्थितीमध्ये ITMSचा उपयोग करून अगदी इंडिव्हिज्युअल व्यक्तीलाही कसा SMS जाऊ शकेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे आदेश हे देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, ह्याच्यात ट्रॅफिकवर अर्थात मोठी चर्चा होऊ शकते, पण ही जी सिक्युरिटी रिस्क होती ही मला वाटतं बायोकेमिकल सिक्युरिटी रिस्क होती. आणि म्हणून पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री महोदय इथे असल्यामुळे त्यांचं लक्ष याच्यावर वेधू इच्छितो, कारण त्यांच्याकडे घरं खातं पण आहे. दोन्ही गोष्टी ह्याच्यात करणं गरजेचं आहे. हे जे रूट्स असतात हे प्री डिफाईन्ड रूट्स असतात की हे टँकर्स इथून जातील तिथून जातील. मला वाटतं आमच्या वेळी देखील तो एक जो प्रश्न आला होता की माहूल परिसर असेल किंवा व्हॉलेटाईल लिक्विड्सचा, तेव्हा रस्ते कसे असायला पाहिजेत, जास्ती खड्डे असले तर लिक्विड्स बाउन्स होतात आतल्यात, त्याच्यातून गॅस निघतात किंवा बॉटम फिलिंग करायला लागतं, नायट्रोजन ब्लँकेटिंग करायला लागतं. तर हे जे प्री डिफाईन्ड रूट्स आहेत आणि जे मुख्यमंत्री महोदय सांगत होते की SOPs, मी आपल्याला विनंती करेन की लवकरात लवकर SOP बनवून ह्या प्री डिफाईन्ड रूटवर रस्ता स्मूथ असायला पाहिजे. इमर्जन्सी हे सिक्युरिटी व्हेहिक्युलर ॲक्सेस, नुसतं व्हेहिकल आणि ट्रॅफिकचं नाही, कारण त्यावेळी आम्ही विचार करत होतो आंदोलन वगैरे करायचं का, पण सिक्युरिटी रिस्क लक्षात घेऊन लगेच की आम्ही आंदोलन केलं नाही. पण प्री डिफाईन्ड रूट्सवर मग बायोकेमिकलचा हॅझर्ड काय आहे, हॅझमॅट व्हेकल आपल्या ह्या ठिकाणी दोन्ही बाजूनी असायला पाहिजेत. आणि मग इव्हॅक्युएशन प्रोसेस, कारण ट्रॅफिक गाड्यांचं इव्हॅक्युएशन एक वेगळं, पण लोकांना कसं त्या रिस्कमधून बाहेर काढता येईल मी आपल्याला विनंती करेन. सजेशन फॉर ॲक्शन, निश्चितपणे याच्यावर कारवाई केली जाईल. चला आता पुढे जाऊ. किती नंबर? थांबा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहेत. काल त्यांनी कृत्रिम फुलाच्या बाबतीत उत्तर फार चांगलं दिलं, पण त्यांनी असं सांगितलं की असा फुल बाजार जर कुठं चालू असेल आणि त्यांना उठवण्याचं काम नगरपालिका करत असेल तर आम्ही ते तात्काळ थांबू आणि त्यात लक्ष घालू. आणि आजच म्हणजे कालच त्याचे आदेश निर्गमित होतील. आज सकाळी मला 7-7:30ला एखादा फोन आला की आता परत आमचे फुल विक्रेत्याचे सगळे व्यवस्था हे नगरपालिकेचे लोक येऊन काढायला लागलेले आहेत. तर माझी विनंती आहे आता ती शेवटी तिथं आमच्या भागातली लोक तिथे येतात म्हणून ते मला फोन करतात. तर त्यांचं म्हणणं की हे फुलं विकायला रस्त्यावर द्या. आता रस्त्यावर देणं योग्य आहे का नाही हा प्रश्न आहेच, तो आपण अभ्यास करून आपण ठरवा. पण जेवढा काळ आपल्याकडून पुढचे आदेश जात नाहीत किंवा पुढचा पर्याय जात नाही तोपर्यंत त्यांना फुल विक्री करायला परवानगी द्यावी अशी माझी विनंती आहे. आता लगेच आयुक्तांशी बोलतो या संदर्भात. नाही, हे बघा, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन नाही, आपण आता औचित्य घेऊया. त्या औचित्याच्या माध्यमातून तुम्ही मांडा. घ्या मंत्री महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील तमाम शेतकऱ्यांना माहिती देऊ इच्छितो. कापूस खरेदीची मुदत ही वाढवण्यात यावी अशी मागणी वारंवार शेतकऱ्यांकडून होत होती. पणन विभागाने कापूस खरेदीची मुदत वाढवण्याचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे पाठवला होता. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील याबाबत पाठपुरावा केला होता. या मागणीला सकारात्मक विचार करून राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत कापूस खरेदीसाठी मुदत केंद्र सरकारने 15 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, यासोबतच हमी भावाने हरभरा खरेदीची प्रक्रिया देखील 1 मार्च 2026 पासून राज्य शासनाने शेतकरी नोंदणी व 5,875 रुपये प्रति क्विंटल हमी भावाने खरेदीची प्रक्रिया सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. अध्यक्ष, मागे आपण 31 जानेवारी पर्यंत आपण मुदत दिली होती आणि नंतर ते DMO काय म्हणतात
की जरी 31 जानेवारी असली तरी इतकंच क्विंटल आम्ही खरेदी करू, मका असेल, कापूस असेल. तर माझी आपल्याला विनंती आणि आपलं म्हणजे आपल्याला विचारणा पण अशी आहे अध्यक्ष महोदय, विनंतीपूर्वक, की 15 मार्चपर्यंत तुम्ही त्याची मुदत वाढवली. 15 मार्चपर्यंत जितका कापूस याल